त्याने तर तुला असं मारलं ना तिसरं लाईव्ह प्रूफ पाहिजे लक्षात ठेवायचं. वेलकम बॅक गाईज. तर तिसरा अडथळा चालू आहे. ब्लॉग खूप मोठा झाला होता म्हणून थोडा एंड करण्यात आला. तुम्हाला आता ती गेट दाखवतो म्हणजे जिथून बाहेर जाणार आहे आणि मग थोडं खाऊयात आणि मग घरी जाऊ. मग उद्या तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजे आत्ता जो चालू आहे ब्लॉग त्याच्यात तुम्हाला पूर्ण ओंकारेश्वरचं दर्शन काय असेल ते दिसेल. ठीक आहे, पडता पडता राहील. सो गाईज आता आपण आलो आहे म्युझियमला. तुम्हाला म्युझियम पण दाखवतो. चला. चालू कर. गाईस मला आतलं काय तुम्हाला दाखवता आलं नाही कारण अलाउड नाही आहे. तुम्ही जर आलात तर नक्की या. पण म्युझियम वर्थ आहे. 20 रुपये तिकीट आहे प्रत्येकाचं पर पर्सन. पण बघण्यासारखं आहे. अँटिक्स, पेंटिंग. तुम्हाला जर कलेत खूप हे असेल इंटरेस्ट तर तुमच्यासाठीच बनले आहे. तर नक्की या. तुम्हाला पुढचं दाखवतो. चला गाईज म्युझियममधून बाहेर आलो. जास्त काय दाखवता नाही आलं म्युझियममध्ये. पण आता 10 वाजताची शेवटची आरती आहे महाकालेश्वर देवाची, म्हणजेच महादेवाची. तर आपण ती बघूया. मी आता आत नाही गेलो त्यासाठी, पण बाहेर त्याची लाईव्ह व्हिडिओ चालू आहे. जे स्क्रीन लावल्यात आरतीसाठी तुम्ही बघू शकता. तो आम्ही सगळे बसलो इथे, मी, अनमोल, प्रतीक सगळे. आणि आम्ही आता ती आरती तुम्हाला मी दाखवतो. आरती झाल्यानंतर रात्रीची आम्ही इथं जेवायला आलो आहे. आणि हे हॉटेलचं नाव रघुमती पॅलेस आहे. आज जस्ट दर्शन केल्याचे जस्ट बाहेर निघालो ना ते हॉटेल लागतं. तुम्ही नक्की ट्राय करा कारण आम्ही इथं आल्यापासून फूडवरलं एक ओके मध्य प्रदेशचं, पण इथे आम्ही जेव्हा खाल्लं खरंच मन तृप्त झालं. तुम्ही नक्की ट्राय करा रघुमती पॅलेसला. अनमोल अनमोल कसं वाटतंय तुम्हाला जेवण? एक नंबर. एवढा कुठंच भेटला नाही. आपण 2 दिवस उज्जैन मध्ये फिरतो येण्यासारखी कुठंच जेवण भेटला नाही असा. खरंच एक नंबर जेवण होता. तुम्हारी देर से फरार. मजा मजा. सो गाईज सकाळी उठलो आम्ही आणि आता निघालोय ओंकारेश्वरला. आपण एक कार बुक केली आहे. साई पण भारी दिसतोय. आता आपण निघूयात. ती कार तिथे थांबली आहे पिकअप पॉईंटला. तिथून आम्ही आता ओंकारेश्वर निघू.
तुम्हाला आज ओंकारेश्वरचं दर्शन दाखवतो आणि लागलीच आज गंगा आरती भेटली तर तीही करू. तर चला लेट्स गो. हर हर महादेव. गाईज आता पोचलो आपण. ही आपली गाडी आहे इर्टिगा. थोडं काहीतरी खायला घेतो आपण. तो गाईज माझा आज चालू आणि आता आपण निघूया कारमध्ये. ही आपली कार आहे, ती दाखवली तुम्हाला. आणि तिथे कदाचित आरती चालू आहे. आपले सगळे मित्र आलेत, गाडीत बसू आणि निघूया आता ओंकारेश्वरला. चला. गाईज तर आता पोचलो आपण इथे ओंकारेश्वरला. 5 तासाची ड्राईव्ह होती, भरपूरच वेळ लागला थोडं ट्रॅफिक असल्यामुळे. आता आपण इथे उज्जैनवरून ओंकारेश्वरला आलो आहे. चला बघूयात आता ओंकारेश्वरला किती गर्दी आहे दर्शनासाठी. ॲट द एंड हे सगळं देवाने दिलं आहे. देवाने आम्हाला इथे आणलं. 2 दिवसाची प्लॅनिंग, त्याच्यावर वडापाव खाट डिसाईड केला आणि आलो आहे. त्याची मर्जी, आलो त्याच्या मर्जीने दर्शन घेणार आणि सुखरूप जाणार. अशीच देवा असू द्या आमच्यावर कृपा. चला तुम्हाला पुढचं दाखवतो. आम्ही या ब्रिजवर आहे जो ओंकारेश्वर टेम्पलला जातो. तिथे नर्मदा नदी आहे. खूप छान व्ह्यू आहे या ब्रिजचा. दोन्ही साईडला बोटी चालत आहेत. आम्ही नक्की बोटिंग करू जर आम्हाला दर्शन लवकर झालं तर. पण तुम्ही बघू शकता, मी थोडं ब्लॉगमध्ये टाकणार आहे सगळं की इथून कसा रस्ता आहे जाण्यासाठी. तुम्ही कधी आलात तर तुम्ही नक्की या. आता आम्ही इथे पोचायला आलो, मंदिराच्या इथे पोचलोय. आता तुम्हाला कदाचित नसेल अलाउड कॅमेरा, तर तुम्हाला इथे बाहेरून दाखवतो. काय पडली तर हे लोक काय लाईन तोडून इथून वरती गेले. काय दर्शन आला, खाली पाठवलं यांना. बघा ही मेन लाईन आहे जिथं आपण आहे. तो कैसा लगा मेरा मजा? कैसा लगा हमारा मजा? इथे पुढे दर्शन आहे. दादा खाली अख्खी लाईन आहे. मंदिर आहे. लाईन मध्ये आम्ही थांबलोय. आता ही लाईन छोटी झाली आहे. 5 मिनिटात होईल दर्शन. 5-10 मिनिटात होईल दर्शन. लोक इथे घुसण्याचा प्रयत्न करतात ना, आम्ही त्यांना ओरडतो, ए घुसू नका. कोण आहे पंडित? काय काढा. टिक्के लावले आता 2 लहान. माझा कसा लागलाय बघू बरोबर. आम्ही नव्हतो लावणार, पण त्या लहान पोरी बोलल्या की नका पैसे नव्हतो आम्ही. खूप पुढपर्यंत आलोय. तिथे वरती दर्शन आहे. कदाचित तिथे कॅमेरा अलाउड नसेल. जेवढं जमेल तेवढं दर्शन आहे ना, दर्शन होईल आपलं. हा दर्शन होईल आमचं. बघू आता मला किती मी कॅमेरा आत नेऊ शकतो तेवढं मी नेईन. आता आपण शनी मंदिरला आलोय. तुम्हाला मी शनी मंदिर दाखवतो. स्क्रिप्ट आहे क्या? हा नाही, हा स्क्रिप्टेड आहे भाई, स्क्रिप्टेड आहे. खूप क्यूट
रे. त्यात पण किती आहे? भांडणं झाली इथं आपल्या बोरातच. तुला कसं मारलेलं काल मी? कसं मारलं? हळू मारलेलं ना. मला गुप्त किती मारले जोरात. आता आपलं बोलणं झालं छातीवर. तू गुच्ची अशी मारली. पण मला मारले ना कधी? तिथं तू रामगडच्या इथे. रेकॉर्डिंग करायचं. त्याने तर तुला असं मारलं ना तिसरं. लाईव्ह प्रूफ पाहिजे. हे लक्षात ठेवायचं. इथून एंट्री आपण आज चाललोय. थोडे थोडे गुफेतून जात आहे आपण. दर्शन करून आता आपण बाहेर निघालोय आणि आपण थोडं बाहेरची व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला. हा परिसर. गाईज आमचं दर्शन झालं आता. जेवढी जमली तेवढी व्हिडिओ टाकली आहे आता, तुम्ही बघताल ते. आणि आता आम्ही घाटावर आलो आहे. कदाचित आम्ही बोटीवर जाऊ कारण या लोकांना स्नान करायचं आहे. तर बस अजून काय नाही. आता अजून 2 टेम्पल बाकी आहेत, 2 मंदिरं बाकी आहेत. आपण तिथे जाऊ. प्रायव्हेट बोट केली आम्ही आता इथे. तिकडून यायची बरी आता नाही हो. प्रायव्हेट बोट रेंट केली आहे आणि आता ही फिरणार आहे. तुम्हाला अख्खा मी व्ह्यू दाखवतो याचा. आम्ही पर्सनल बोट आहे आमची.